चिंगीच्या घरी एक छोटंसं बाळ आलं आणि चिंगी त्या बाळाचं वर्णन करून मंगीला सांगत आहे. चिंगीने त्या बाळाचं जे वर्णन केलं आणि मंगीला सांगितलं ते मंगीला फारसं काही पटलं नाही म्हणण्यापेक्षा ते गुळमुळीत वाटलं. मंगीने मात्र चिंगीने सांगितलेलं सगळं वर्णन सजवलं, सुशोभित केलं, म्हणजे त्याची शोभा वाढवली. असं काय केलं मंगीने? चिंगीने सांगितलेल्या त्या वर्णनामध्ये काय भर घातली, कोणते शब्द वापरले ते आता आपल्याला पाहायचे आहेत. तर पाहूया. प्रथम चिंगी मंगीला काय सांगत आहे. काल आमच्या घरी एक सुंदर दुधाळ बाळ आले. त्याचे छोटेसे सुंदर नाक गोलाकार आहे. त्याचे सुंदर डोळे गोल गोल आहेत. त्याचे छोटे छोटे ओठ लालचुटूक दिसतात. त्याचे फुगीर गोबरे गाल खूपच फुगीर वाटतात. त्याचा सुंदर गोरा चेहरा तर पाहतच राहावासा वाटतो. त्याच्या तोंडात दात नसल्याने ते रिकामे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे दात? बघा, चिंगीनं केलेलं हे जे वर्णन आहे ते मंगीने कसं सजवलं ते आता आपल्याला पाहायचं आहे. मंगी चिंगीला तेच वर्णन जरा सुशोभित करून, आकर्षक करून ऐकवते आहे. बघा कसं. काल आमच्या घरी चंद्रासारखे सुंदर दुधाळ बाळ आले. त्याचे छोटेसे सुंदर नाक बटनासारखे गोलाकार आहे. त्याचे गोल गोल डोळे जणू लुकलुकते तारे आहेत. त्याचे छोटे छोटे लालचुटूक ओठ तर गुलाबाच्या पाकळ्याच वाटतात. त्याचे फुगीर गोबरे गाल तर फुगलेल्या फुग्याहून फुगीर वाटतात. त्याचा सुंदर गोरा चेहरा पाहून तर त्यापुढे चंद्रही फिका वाटतो. त्याच्या तोंडात दात नसल्याने ते रिकाम्या बोळक्यासारखे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे मोत्यासारखे दात? जे वर्णन केलं आहे मंगीने ते किती आकर्षक वाटत आहे. ते आकर्षक करण्यासाठी किंवा ते वर्णन सजवण्यासाठी मंगीने नेमकं काय काय केलेलं आहे बघा. आता आपण मंगी आणि चिंगी या दोघींनी केलेल्या वर्णनाची तुलना करूया. चिंगीचं पहिलं वाक्य बघा काय होतं. काल आमच्या घरी एक सुंदर दुधाळ बाळ आले. आणि तेच वाक्य मंगी कसं सजवते. काल आमच्या घरी चंद्रासारखे सुंदर दुधाळ बाळ आले. चिंगीचं दुसरं वाक्य होतं त्याचे छोटेसे सुंदर नाक गोलाकार आहे. ते वाक्य मंगीने कसं सजवलं बघा. त्याचे छोटेसे सुंदर नाक बटनासारखे गोलाकार आहे. चिंगीचं पुढचं वाक्य काय होतं. त्याचे सुंदर डोळे गोल गोल आहेत. तर मंगीने ते वाक्य कसं सजवलंय. त्याचे गोल गोल डोळे जणू लुकलुकते तारे आहेत. चिंगीचं पुढचं वाक्य होतं त्याचे छोटे छोटे ओठ लालचुटूक दिसतात. मंगीचं तेच वाक्य मंगीने कसं बनवलेलं आहे बघा. त्याचे छोटे छोटे लालचुटूक ओठ तर गुलाबाच्या पाकळ्याच वाटतात. चिंगीचं वाक्य आहे त्याचे फुगीर गोबरे गाल खूपच फुगीर वाटतात. तेच वाक्य मंगीने कसं सजवलंय. त्याचे फुगीर गोबरे गाल तर फुगलेल्या फुग्याहून फुगीर वाटतात. चिंगीनं पुढचं वाक्य वापरलं होतं त्याचा सुंदर गोरा चेहरा तर पाहतच राहावासा वाटतो. तेच वाक्य मंगीने सजवलं आहे त्याचा सुंदर गोरा चेहरा पाहून तर त्यापुढे चंद्रही फिका वाटतो. पुढचं वाक्य चिंगीचं होतं त्याच्या तोंडात दात नसल्याने ते रिकामे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे दात? हे वाक्य मंगीने सजवलं आहे त्याच्या तोंडात दात नसल्याने ते रिकाम्या बोळक्यासारखे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे मोत्यासारखे दात? म्हणजे बघा, काही शब्द वापरले. ज्या गोष्टीचं वर्णन करायचं आहे त्या गोष्टीची कशाशी तरी तुलना केलेली आहे. हा जो तुलना करण्याचा प्रकार असतो आणि भाषा सजवण्याचा प्रकार असतो त्याला आपण भाषेतले अलंकार म्हणतो. ज्याप्रमाणे माणूस सुंदर दिसण्यासाठी दागिने वापरतो त्याप्रमाणेच आपली भाषा सुंदर व्हावी, आपल्या भाषेचे सौंदर्य वाढावे यासाठी साहित्यिक आपल्या लेखनात किंवा आपल्या बोलण्यात विविध प्रकारचे अलंकार वापरतो. भाषेचे हे जे अलंकार आहेत ते अलंकार कोणते आहेत, कसे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, मग आता अलंकार म्हणजे काय? तर
अलंकार म्हणजे ज्या गुणधर्मांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. मराठी भाषेतील अलंकार हे बहुतेक संस्कृत भाषेतून आलेले आहेत आणि त्या अलंकारांचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. शब्द अलंकार म्हणजे काय? शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे किंवा शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते, तेथे शब्दालंकार होतो. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या ओळींच्या शेवटची जी अक्षरे आहेत ती सारखी आहेत आणि त्यामुळे येथे शब्द अलंकार आहे. अलंकाराचा जो मुख्य दुसरा प्रकार आहे तो आहे अर्थालंकार. भाषेतील वाक्यात किंवा कवितेच्या चरणात अर्थ चमत्कृती साधली जाते, तेथे अर्थालंकार होतो. उदाहरणार्थ, हातावर खुले मेहंदी लाली पहाटेची, या ओळीत हातावरील मेहंदीच्या खुलण्याची पहाटेच्या लाल रंगाशी तुलना केली आहे आणि म्हणून येथे अर्थ अलंकार झालेला आहे. भाषेतील जे मुख्य अलंकारांचे 2 प्रकार आहेत त्याचे आणखी काही उपप्रकार आहेत. ते उपप्रकार एकदा आपण नजरेखालून घालूया. आता बघा, तुमच्या समोर जे संकल्प चित्र आहे त्यामध्ये अलंकारांचे 2 प्रकार दिसत आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे 3 प्रकार आपल्याला दिसत आहेत, यमक, अनुप्रास आणि शब्दश्लेष. अर्थ अलंकाराचे मात्र खूप प्रकार आहेत. अर्थश्लेष, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, अपनुती, पर्यायोक्ती, अन्योक्ती, विरोधाभास, अनन्वय, सार, व्याजोक्ती, दृष्टांत, अतिशयोक्ती, भ्रांतिमान, व्याजस्तुती, अर्थांतरण्यास, ससंदेह, स्वभावोक्ती, चेतन गुणोक्ती, असंगती, असे खूप प्रकार आहेत आणि या सर्व प्रकारांपैकी आपल्याला 4 प्रकार आता अभ्यासायचे आहेत. लक्षात घ्या, आपल्याला अर्थालंकाराचे 4 प्रकार अभ्यासायचे आहेत आणि ते 4 प्रकार आहेत उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि व्यतिरेक. अर्थालंकारांतील आपण ज्या 4 प्रकारांचा आता उल्लेख केला, ते जे 4 प्रकार आहेत ते ज्या वैशिष्ट्यांवर आधारित आहेत, ते वैशिष्ट्य अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत. त्या 4 गोष्टी कोणत्या? तर उपमेय, उपमान, समान गुणधर्म आणि समान गुणधर्म दाखवणारा शब्द. ह्या 4 गोष्टी काय आहेत त्या एकदा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. वाक्य बघा, बाप माझा मोठा होता डोंगरासारखा. या वाक्याच्या वर काही अंडाकृती आहेत आणि त्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत. काय आहेत ते? तर बाप या शब्दाच्या डोक्यावर उपमेय, मोठा या शब्दाच्या डोक्यावर समान गुण, डोंगरा या शब्दाच्या डोक्यावर उपमान आणि सारखा या शब्दाच्या डोक्यावर साम्यदर्शक शब्द. उपमेय कशाला म्हणायचं? ज्याचे वर्णन करायचे आहे ते उपमेय. कोणाचं वर्णन करायचंय म्हणजे कोणत्या गोष्टीचं वर्णन करायचं आहे? या वाक्यामध्ये बापाचं वर्णन केलेलं आहे म्हणून बाप काय आहे? उपमेय. आता उपमेयाची तुलना कशाशी तरी करायची आहे, कोणत्या तरी वस्तूशी, गोष्टीशी तुलना करायची आहे, त्याला आपण उपमान म्हणतो. मग बापाची तुलना कोणाशी केली, कशाशी केली? तर डोंगरा म्हणजे डोंगराशी तुलना केली म्हणून डोंगर झालं उपमान. लक्षात घ्या, ज्याचे वर्णन करायचे ते उपमेय, ज्याच्याशी तुलना करायची ते उपमान आणि या दोघांमधला समान काहीतरी गुणधर्म असावा लागतो, कारण एकमेकाशी तुलना करण्यासाठी समान कुठेतरी गुणधर्म असला पाहिजे. तो गुणधर्म घेऊनच आपल्याला तुलना करता येते. तर ह्या दोघांमधला महत्त्वाचा समान गुणधर्म आहे मोठेपणा. मग समान गुण म्हणजे कोणता? तर उपमेय आणि उपमान यांच्यातील गृहीत धरलेला समान गुणधर्म. आणि हा गुणधर्म कोणत्या शब्दांनी वर्णन केला ते शब्द म्हणजे साम्यदर्शक शब्द. आता या ठिकाणी सारखा या शब्दाने तो समान गुण दाखवलेला आहे. म्हणजे उपमान आणि उपमेय यांच्यातील समान गुणधर्म दाखवण्यासाठी जो शब्द योजलेला असतो तो शब्द म्हणजे साम्यदर्शक शब्द. मित्रांनो, आता आपण
उपमेय, उपमान, समान गुण आणि समान गुण दाखवणारा म्हणजे साम्यदर्शक शब्द, ह्या संकल्पना पाहिल्या आहेत. याच संकल्पनांचा आपण आणखी थोडासा सराव करूया. बघा, सरावासाठी हा तुमच्या समोर तक्ता आहे. त्यामध्ये काही ओळी किंवा वाक्य दिलेली आहेत आणि पुढे 4 स्तंभ आहेत. प्रत्येक ओळीच्या पुढे त्या स्तंभामध्ये उपमेय, उपमान, समान गुण आणि साम्यदर्शक शब्द लिहायचे आहे. उदाहरणादाखल काही रिकाम्या जागा भरलेल्या आहेत आणि उरलेल्या रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत. हा सराव झाला की त्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. अर्थालंकारांचे जे प्रकार आहेत त्यापैकी आपण ज्या 4 प्रकारांचा उल्लेख केला होता त्या प्रत्येक प्रकाराची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची. त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यांचं उदाहरण काय आहे, त्यांची लक्षणं किंवा वैशिष्ट्ये समजून घेतले की त्यानंतर आपण ह्या 4ही अलंकारांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया उपमा अलंकारापासून. उपमेय व उपमान यात समानता आहे असे वर्णन जेथे असते तेथे उपमा अलंकार होतो. आणि उपमा अलंकारामध्ये समान गुणधर्म दाखवणारे जे शब्द असतात ते असतात सम, समान, सारखा, परी, गत, प्रमाणे इत्यादी असे शब्द वापरले जातात. तर असे शब्द वापरून ज्या ठिकाणी उपमेय व उपमान यात समानता दाखवली गेली असेल तिथे आपण उपमा अलंकार समजायचा असतो. उदाहरणार्थ, आईची माया आभाळासारखी विशाल असते. इथं उपमेय आहे म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे ते आहे आईची माया आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते आहे आभाळ. आणि समान गुणधर्म दोघांमधला आहे विशालता. आता येथे आईची माया आणि आभाळ यांच्यातील तुलना करणारा शब्द आहे किंवा तुलनात्मक सारखेपणा दाखवणारा शब्द आहे सारखी. आणि असा शब्द आल्यामुळे येथे उपमा अलंकार झालेला आहे. उत्प्रेक्षा. उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असेल त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि साम्यदर्शक शब्द त्यात वापरलेले असतात. जणू, गमे, वाटे, भाषे, की, जसे, जेवी, तेवी वगैरे. उदाहरण बघा, आईची माया जणू आभाळच. आता या ठिकाणी साम्यदर्शक शब्द म्हणजे तुलना करणारा शब्द वापरलेला आहे जणू. आणि या शब्दामुळेच घडलेला आहे उत्प्रेक्षा अलंकार. यानंतर बघा रूपक. उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. आणि रूपक अलंकारामध्ये जे शब्द वापरलेले असतात समान गुणधर्मदर्शक त्यापैकी काही शब्द असे असतात हेच, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत. परंतु काही ठिकाणी असे शब्द वापरलेलेही नसतात. ते पुढे आपण उदाहरणाने बघू. उदाहरण बघा, आईची माया म्हणजे साक्षात आभाळच. याही ठिकाणी उपमेय आईची माया, उपमान आभाळ आणि साम्यदर्शक शब्द साक्षात. यानंतरचा अलंकार आहे व्यतिरेक. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते आणि साम्यदर्शक शब्द वापरलेले असतात पेक्षा, होऊन, हुनी असे समतादर्शक शब्द वापरलेले असतात. उदाहरणार्थ, आईची माया आभाळाहून विशाल असते. उपमेय आईची माया, उपमान आभाळ आणि साम्यदर्शक शब्द होऊन. तर बघा, आपण 4ही ठिकाणी एकच उदाहरण घेतलेलं आहे, फक्त त्यातील साम्यदर्शक शब्द बदलवलेले आहेत. बघा, हे जे 4ही अलंकार आपण आता अभ्यासलेत त्या 4ही अलंकारांमध्ये उपमेय आहे, उपमान आहे आणि साम्यदर्शक शब्द आहे. या 4ही अलंकारांची साम्यदर्शक शब्द एवढ्या एका अटीवर आपण वेगळेपण सिद्ध करू शकतो. ते कसं, तर आपण एकत्रितरित्या ह्या 4ही अलंकारांची एकदा तुलना करून बघू. बघा, आता तुमच्या समोर फलकावर अर्थालंकारांचे जे 4 प्रकार दिसत आहेत, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि व्यतिरेक, त्या सर्वांसाठी आपण उपमेय म्हणून मुख आणि उपमानसाठी चंद्र असे 2 घटक घेतलेले आहेत. दोघांतील गुणधर्मही समान गुणधर्मही सुंदरता असाच योजलेला आहे. आणि ह्या 4हींची तुलना
आपल्याला करायची आहे एकमेकांशी. बघा, प्रत्येक उदाहरणात मुख हे उपमेय आहे, चंद्र हा उपमान आहे आणि समान गुण सुंदरता आहे. फक्त फरक झालेला आहे तो साम्यदर्शक शब्दांमध्ये. उपमा अलंकारात मुख त्या बाळाचे सुंदर आहे चंद्रासारखे. उत्प्रेक्षा अलंकारात मुख त्या बाळाचे सुंदर आहे जणू चंद्रच. रूपक अलंकारात सुंदर आहे त्या बाळाचा मुखचंद्र. आणि व्यतिरेक अलंकारात मुख त्या बाळाचे सुंदर आहे चंद्राहून. मुख आणि चंद्र यातील सारखेपणा उपमा अलंकारात सारखे ह्या शब्दाने आहे, तर मुख आणि चंद्र यांच्यातील तुलना उत्प्रेक्षा अलंकारात जणू या शब्दाने आलेली आहे. रूपक अलंकारात मात्र मुख आणि चंद्र यांच्यात एकरूपता दाखवली आहे आणि व्यतिरेक अलंकारात मुख हे चंद्रापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं आहे. बघा, आता तुमच्या समोर एक तक्ता दिसतो आहे. त्या तक्त्याच्या आधाराने आपण या चारही अलंकारांचा पद्धतशीरपणे तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. प्रत्येक अलंकाराची व्याख्या, उदाहरण, उपमेय, उपमान, समान गुण आणि साम्यदर्शक शब्द यांचा अभ्यास करणार आहोत, तेही तुलनात्मक स्वरूपामध्ये. आपण सर्व अलंकारांसाठी उपमेय मुख आणि उपमान चंद्र हे दोन घटक योजलेले आहेत. समान गुण सुंदरता सर्वांसाठी योजलेला आहे आणि साम्यदर्शक शब्द मात्र वेगवेगळे आहेत. आता बघा, उपमा अलंकारामध्ये उपमेय हे उपमानासारखे असते, हे त्याचं लक्षण किंवा व्याख्या. त्यासाठी उदाहरण आपण घेतलेलं आहे, तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. यात उपमेय मुख आहे, उपमान चंद्र आहे, समान गुण सुंदरता किंवा सौंदर्य आहे आणि साम्यदर्शक शब्द आहे सारखे. पुढे प्रत्येक अलंकारात उपमेय, उपमान आणि समान गुण तोच ठेवलेला आहे, म्हणजे तेच घटक योजलेले आहेत. फक्त बदल केलेला आहे तो साम्यदर्शक शब्दांमध्ये. आणि या साम्यदर्शक शब्दांच्या बदलामुळे अलंकारांमध्ये फरक होतो. म्हणून आपण या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. आता उत्प्रेक्षा अलंकाराकडे बघा. उपमेय हे जणू उपमानच, हे त्याचं लक्षण आहे. आणि उदाहरण त्यासाठी योजलं आहे, तुझे सुंदर मुख जणू चंद्रच. या ठिकाणी फक्त जणू म्हणजे उपमा अलंकारातील सारखे या शब्दाऐवजी आलाय जणू. रूपक अलंकाराच्या व्याख्येत त्याचं लक्षण आहे, उपमेय व उपमान एकरूप असतात. उदाहरण योजले, तुझा मुखचंद्र सुंदर आहे. उपमेय, उपमान, समान गुण तोच आहे. या ठिकाणी जरी आपल्याला साम्यदर्शक शब्द दिसत नसला तरीही मुखचंद्र यातील एकरूपता दाखवणारा एक शब्द त्यात लपलेला आहे आणि तो आहे हाच. जरी असा शब्द दिसत नसला तरी एकरूपता दाखवणारा साम्यदर्शक शब्द आहे असं गृहीत धरलेलं आहे आपण. आणि पुढचा अलंकार आहे व्यतिरेक. त्याचं लक्षण किंवा व्याख्या आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. आता या ठिकाणी उदाहरण, तुझे मुख चंद्राहून सुंदर आहे. येथे उपमेय, उपमान, समान गुण तेच ठेवलेले आहेत आपण, फक्त साम्यदर्शक शब्द बदलला, होऊन झाला. म्हणजे उपमेयाचं श्रेष्ठत्व दाखवलं. आणि अशा पद्धतीने या चारही अलंकारांचा आपण तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आता आपण या चारही अलंकारांचा तुलनात्मकरित्या सराव करणार आहोत आणि त्यासाठी हे जे उदाहरणं दिलेले आहेत त्या उदाहरणांच्या साहाय्याने सराव पूर्ण झाला की मग त्यानंतर आपण स्वाध्याय करणार आहोत. ठीक आहे, आपला सराव झालेला आहेच. आता आपण स्वाध्याय करणार आहोत. स्वाध्यायासाठी तुमच्यासमोर आता ह्या 4 कृती आहेत. या 4 कृती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्या 4 कृतींचा स्वाध्याय आता आपल्याला करायचा आहे. पहिल्या कृतीत अलंकार ओळखून कारण लिहायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या कृतीत आपण स्वतःच प्रत्येक अलंकाराचं एक उदाहरण तयार करायचं आहे आपल्या कल्पनेप्रमाणे. आणि
उदाहरण तयार करण्यासाठी तुम्हाला उपमेय दिलेला आहे, उपमान दिलेला आहे, समानगुण दिलेला आहे. तुम्ही फक्त साम्यदर्शक शब्द वापरायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या कृतीमध्ये रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी उपमेय दिलेलं आहे आणि उपमान तुमच्या कल्पनेने वापरायचं आहे. आणि शेवटचा स्वाध्याय आहे प्रत्येक अलंकाराचे लक्षण आणि उदाहरण लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या चारही अलंकारांचा अभ्यास केलेला आहे त्या चारही अलंकारांच्या बाबतीत दिलेला सराव आणि सर्व स्वाध्याय व्यवस्थितरित्या जर आपण पूर्ण केले तर हे चारही अलंकार आपल्याला चांगले समजतील अशी खात्री वाटते. धन्यवाद.